पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2020चा आपण गणित विषयाचा पेपर आज अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 26, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल? तर या ठिकाणी आपल्याला कर्णाची लांबी दिलेली आहे 13 सेंटीमीटर। बाजू काढायची आहे। बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2। कर्ण दिलेला आहे 13 वर्गमुळात 2। आता छेद आणि अंशाला आपण वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 ने गुणूयात। आपल्याला मिळेल 13 वर्गमुळात 2 छेद हे वर्गमुळाचे चिन्ह निघून जातील आणि या 2 ऐवजी 1 2 येईल, बे 1 बे, इथं येईल 6.5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर ही आपली चौरसाची बाजू असणार आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असेल। प्रश्न क्रमांक 27, 4560 चे 2.7% बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडा। आपल्याला या ठिकाणी तर 4560 चे म्हणजे गुणुले 2.7% म्हणजे छेदाला 100। तर आपण हा पॉइंट इकडे घेतला तर इथला 0 एक कट होईल, म्हणजे आपण असं लिहूयात 456 गुणुले 27 छेदक 100। 456 गुणुले 27 हा गुणाकार येईल 12312। आता छेदाला 100 म्हणजे गुणुले 10⁻²। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळेल। आणि जर आपण 12312 भागिले 100 केलं तर हे 2 शून्य आपण कट केले तर 123.12 हे आपल्याला उत्तर मिळेल। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 28, एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली। ती सर्व केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला? आता त्यानं खरेदी केलेली केळी आहे 50 डझन, ती फक्त 40 रुपये डझनानं विकलेली आहे, खरेदी केलेली आहे आणि तेवढीच म्हणजे 50 डझनच केळी त्यानं 52 रुपये डझनानं विकलेली आहे। तर अशा वेळी शेकडा नफा बरोबर फक्त आपल्याला 52 - 40 भागिले 40 गुणुले 100 केलं की शेकडा नफा मिळेल। 52 मधून 40 गेले 12, छेदाला 100 गुणुले छेदाला 40 गुणुले 100, हा 0 कट हा 0 कट, 4 1 4, 4 त्रिक 12 आणि 3 10 30%, म्हणजे आपल्याला शेकडा 30% नफा होणार आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येईल। प्रश्न क्रमांक 29, 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल?
तर आता आपल्याला मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. दोरीची एकूण लांबी 420 गुणुले 100. आता आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं भागिले 6 ठिकाणी कापली म्हणजे एकूण भाग होतील 6 अधिक 1 7 भागिले 7 7 1 7 7 सख 42 आणि हा शून्य इथं लिहिला तर 60 गुणुले 100 6000 म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी असेल 6000 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी असत्य म्हणजे चुकीची विधानं कोणती? 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे होते. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हे विधान बरोबर आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात हे विधान बरोबर आहे. समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात हे उदाहरण चूक आहे. समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात हेही उदाहरण चूक आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 अशी 2 उत्तर मिळतील. प्रश्न क्रमांक 31 एका घनाची बाजू 12 सेंटीमीटर आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिका चित्ती तयार केली. त्या इष्टिका चित्तीचे तळाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या इष्टिका चित्तीची उंची किती? 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायला सांगितले आहेत. तर या ठिकाणी आपण या इष्टिका चित्तीची बाजू 12 आहे. प्रत्येकाची बाजू ही घनाची बाजू 12 आहे. असे 3 घन वितळवले तर या घनाचं घनफळ असतं बाजूचा घन म्हणजे 12चा घन अधिक 12चा घन अधिक 12चा घन हे एकूण घनफळ या 3 घनांचं मिळून एकूण घनफळ असेल. हिच्यापासून जी वितळून ही मोठी इष्टिका चित्ती तयार केली आहे त्या इष्टिका चित्ती इतकं घनफळ असेल. तर या इष्टिका चित्तीचं घनफळ असणार आहे L गुणुले B गुणुले H. लांब आता तळाचं क्षेत्रफळ म्हणजे L गुणुले B ची किंमत आपल्याला दिली आहे. आधी आपण 12चा घन अधिक 12चा घन अधिक 12चा घन केलं तर 3 गुणुले 12चा घन येईल बरोबर L गुणुले B म्हणजे लांबी गुणुले रुंदी आपल्याला दिलेली आहे मोठ्या इष्टिका चित्तीची ती आहे 144. आपल्याला H ची किंमत काढायची आहे. 144 ला आपण गुणुलेचं भागिले केलं 144 तर बरोबर H. आता H बरोबर आपण 3 गुणुले पुन्हा 12 गुणुले 12 जर केलं छेदाला 144 म्हणजे या 12 गुणुले 12चा वर्ग येईल 144 आणि ह्या 144 ला 144 कट झाले 12 त्रिक 36 म्हणजे H बरोबर आपल्याला मिळेल 36 सेंटीमीटर किंवा 0.36 मीटर. ही 2 उत्तर आपल्याला मिळणार आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 ही अशी 2 उत्तर आपल्याला मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी अचूक विधान कोणते? 43/40 ही परिमेय संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. तर आपण एक संख्या रेषा काढली इथं 0 घेतलं. ही असते उजवी बाजू शून्याच्या इकडली आणि इकडली असते डावी बाजू. धन संख्या आहेत त्या उजवीकडे लिहिल्या जातात, ऋण संख्या आहेत त्या डावीकडे लिहिल्या जातात. तर आता ही धन संख्या आहे ही उजवीकडे यायला पाहिजे पण इथं डावीकडे दिलेलं आहे
हे विधान चुकीचं आहे. -17/-19 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. तर हे वजा वजा आपण कट केलं तर आपल्याला मिळेल 17/19 म्हणजे ही धन परिमेय संख्या होईल. ही पण शून्याच्या उजवीकडे पाहिजे, हे पण चूक आहे. 27/29 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. ही आता धन परिमेय संख्या आहे तर ती शून्याच्या उजवीकडे येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? मुलींची संख्या आपण x मानूया. मुलांची संख्या दुपटीपेक्षा 10ने कमी म्हणजे 2x - 10 होईल. या दोघांची मिळून बेरीज आहे 2x - 10 अधिक x बरोबर आहे 71. 2x आणि x ची बेरीज केली 3x - 10 बरोबर 71. -10 इकडं पाठवले 71 कडं तर 3x बरोबर 71 आणि हे 10 81. x बरोबर येईल आपल्याला. या जर 3 1 3 27 त्रिक 81. x बरोबर आपल्याला मिळालं 27. आपल्याला विचारलं आहे मुलांची संख्या किती? मुलांची संख्या आहे 2x - 10 म्हणजे 2 गुणिले 27 - 10. 27 दुणे 54 - 10 बरोबर 44. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. 2x चा 5वा वजा 3x अधिक 1 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग अधिक 5x अधिक 1 ही बहुपदी मिळेल? तर आपण 2x चा 5वा वजा 3x अधिक 1 याच्यामध्ये आपण m ही बहुपदी मिळूयात. म्हणजे आपल्याला बहुपदी मिळणार आहे 3x चा वर्ग अधिक 5x अधिक 1. आता m ची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून ही पूर्ण बहुपदी आपण इकडं पाठवूयात. तर m बरोबर आपल्याला मिळेल 3x चा वर्ग अधिक 5x अधिक 1 वजा ही बहुपदी जर आपण वजा केली तर पूर्ण चिन्ह बदलतील. म्हणजे वजा 2x चा 5वा अधिक वजा 3x आहे ते अधिक 3x होईल, अधिक 1 आहे ते वजा 1 होईल. आता आपण x चा सर्वात मोठा घात आहे 5 तर m बरोबर वजा 2 चा 5वा घात 5x अधिक 3x ते येईल 8x अधिक 1 वजा 1 कट होईल. आणि हे 3x वर्ग लिहायचं राहिलं ते 3x वर्ग. पर्याय क्रमांक आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 35. एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? तर पिशवीत 80 गोळ्या असतील. 80 भागिले 12 केलं 12 1 12 12 सक 72 आणि बाकी 8 उरेल म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 36. 25 सेमी बाजू असलेल्या 25 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती?
तर आपण ABCD हा समभुज चौकोन काढला, त्याच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते, म्हणून एका बाजूची लांबी आपण 25 सेंटीमीटर घेतली. एका कर्ण घेऊयात AC ची लांबी. जर AC ची लांबी 14 असेल तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणून AO ची लांबी या 14च्या अर्धी असेल, ती असेल 7, म्हणजे इथं येईल 7. इथं काटकोन तयार होईल. आता AOD या त्रिकोणामध्ये हा AD हा कर्ण होईल, 7 ही एक बाजू होईल. तर आपल्याला OD काढायचा आहे, त्यामुळे आपल्याला BD या कर्णाची लांबी मिळेल. तर आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे, 7, 24 आणि 25. तर इथं 25 आले, 7 आले, म्हणजे ही बाजू असेल 24 आणि 24च्या दुप्पट 24 गुणिले 2 बरोबर 48 ही BD ची लांबी असणार आहे, म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 37. बलबीर सिंगने एक यंत्र 2 वर्षांपूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची आज किंमत काय असेल? तर यंत्राची मूळ किंमत आहे 2 वर्षापूर्वीची 62,500. प्रति वर्षाला 100ला 8 ने कमी म्हणजे 92. 2 वर्ष किंमत कमी झालेली आहे 8%ने, म्हणजे 2दा गुणाकार. आता 23 चोक 92 आणि 25 चोक 100. इथं पुन्हा 23 आणि इथं पुन्हा 25. 25 एका 25, 625ला जर या 25ने भागलं तर आपल्याला 25 मिळेल. हे 2 शून्य वर जातील, पुन्हा 25 एका 25 म्हणजे 100 येईल. तर आपल्याला गुणाकार करावा लागेल. 100 गुणिले 23 गुणिले 23, 23चा वर्ग आहे 529 आणि हे 2 शून्य आपण लिहून टाकले. तर आपल्याला 2 वर्षानंतर आजची किंमत मिळणार आहे 52,900 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 38. वर्तुळातील एका अंतर्लिखित कोनाचे माप 65 अंश आहे, तर त्याने केलेल्या अंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती? तर या ठिकाणी ABC हा अंतर्लिखित कोन आहे आणि या कोनाचं माप दिलेलं आहे आपल्याला 65 अंश. तर या कोनानं आपण इथं X बिंदू घेऊया. AXC हा कंस म्हणजे एवढा कंस अंतरखंडित केलेला आहे. तर ह्या कंसाचं माप असणारे ह्या कोनाच्या दुप्पट म्हणजे 65च्या दुप्पट असणारे 130 अंश आणि जेवढं ह्या कंसाचं माप असेल तेवढंच ह्या केंद्रीय कोनाचं माप असणारे याला आपण O म्हणूया. केंद्रीय कोन AOC याचं पण माप 130 अंश असणारे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला, तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? छापील किंमत बरोबर विक्री किंमत
गुणुले 100 छेदाला 100 वजा शेकडा सूट. किमती ठेवूयात. विक्री किंमत आहे 4600 गुणुले 100 छेदाला 100 वजा शेकडा सूट म्हणजे 100 वजा 8 तील 92. इथं आपण 92 लिहिलं. आता पहा 46 आणि 92 ला भाग जाणारी संख्या आहे 23. 23 दुने 46 आणि हे 2 शून्य इथं लिहून टाकले. 23 चोक 92 4 एक 4. 200 ला जर 4 ने भागलं तर ते 50 येईल आणि 50 गुणुले 100 केलं तर आपल्याला मिळेल 5000 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 60 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? तर आपण ही वर्तुळाकार बाग काढलेली आहे. तर या बागेची त्रिज्या आहे 21 मीटर. याच्या भोवती जर 3 पदरी कुंपण घालायचं असेल तर आधी आपल्याला परीघ काढावा लागेल. परीघ असतो 2 पायार गुणुले या परीघाला किती पदरी कुंपण घालायचं आहे 3 म्हणून गुणुले 3 आणि प्रति मीटरचा खर्च आहे 60 रुपये. किमती ठेवूयात 2 गुणुले 22/7 त्रिज्या 21 गुणुले 3 गुणुले 60 7 एक 7 7 त्रिक 21 3 त्रिक 9 9 सख 54 आणि 22 दुने 44 44 गुणुले 3 त्रिक 9 आणि 9 सख 54 540. हा जर गुणाकार आपण केला 54 गुणुले 44 4 चौक 16 हातचला आले 1 4 गुणुले 9 9 चौक 36 36 आणि 1 37 हातचला आले 3 4 पंचे 20 आणि 3 23 आणि हा शून्य देऊन टाकला म्हणजे एकूण खर्च येणार आहे आपल्याला 23,760 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं असेल बरोबर. एका कोनाच्या कोटिकोणाच्या मापाचे त्याच्या पूरक कोनाच्या मापाशी असलेले गुणोत्तर 2:5 आहे. तर त्या कोनाचे पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? आता एक कोन आपण x मानूया. याचा कोटिकोण होईल 90 वजा x. त्याचा पूरक कोन होईल 180 वजा x. याचं गुणोत्तर येईल 2:5. तिरकस गुणाकार करूयात. 9×5 45 वजा 5x बरोबर 360 वजा 2x. x बाजूला घेऊयात. हे 5x इकडे घेऊयात आणि 360 450 कडे पाठवूयात. 450 वजा 360 90 येईल बरोबर 5x मधनं इकडे 2x गेले ते येईल 3x. x बरोबर मिळेल आपल्याला x बरोबर 30 मिळेल. तर या कोनाचा पूरक कोन असेल 30 भागिले 180 वजा 30 150 शून्याला शून्य कटले 3 एक 3 3×5 15 आणि गुणोत्तर मिळेल आपल्याला 1:5. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येईल.
एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ असतं वर्गमुळात 3/4 गुणुले बाजूचा वर्ग. आता वर्गमुळात 3/4 गुणुले बाजू आहे 22 गुणुले 22. इथं वरील 11, इथं येईल 2, बे एक बे, पुन्हा इथं येईल 11. म्हणजे आपल्याला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळेल 121 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 43. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? सूत्र वापरायचं 100 गुणुले x छेद 100 अधिक x. आता इथे किती टक्के जास्त गुण मिळाले हे 20% कमी गुण मिळाले तरी अजयला अर्पितापेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले? इथं वजा चिन्ह येईल. आता 100 गुणुले x घ्यायचं 20 छेदाला 100 वजा 20 80 येईल. 20 एका 20, 20 चोक 80, 4 एक 4 म्हणजे 25% गुण जास्त मिळाले. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 44. 10.5 गुणुले 10.5 अधिक 15 गुणुले 10.5 अधिक 7.5 गुणुले 7.5 छेद 10.5 अधिक 7.5 बरोबर किती? तर ए बरोबर 10.5 आणि बी बरोबर 7.5 घ्या. हे 15 म्हणजे 2 गुणुले 7.5 त्याचं 15 येईल. आता 10.5 गुणिले 10.5 म्हणजे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग छेदाला ए अधिक बी. ए अधिक बी कंसाचा वर्ग येईल छेद ए अधिक बी. हे 2 आणि हा कंस कट होईल. ए अधिक बी राहील शिल्लक. तर ए अधिक बी म्हणजे 10.5 अधिक 7.5 बरोबर 8 राहील. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असेल. पंचेचाळीस 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्याने निशेष भाग जातो? आता 11 ते 20 दरम्यानचे विचारलेलं आहे म्हणून 11 आणि 20 त्यात येणार नाही. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्या आहेत 13 अधिक 17 अधिक 19 आणि संयुक्त संख्या असतील 12 अधिक 14 अधिक 15 अधिक 16 अधिक 18. आता यांची बेरीज 13 आणि 17 30, 30 आणि 19 49, 18 आणि 12 30, 14 आणि 16 30 आणि 30 60 आणि हे 15 75, 75 वजा 49 26. 2 ने भाग जाईल, 5 ने भाग जाणार नाही, 7 ने भाग जाणार नाही आणि 13 ने भाग जाईल या 26 ला.
म्हणून अ आणि ड बरोबर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असेल. सेहेचाळीस शेजारील आकृतीत रेषा AB समांतर CD व रेषा PR ही छेदिक आहे. व्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्यांमधील कोनांचे दुभाजक काढले असता तयार होणारा PQRS हा कोणत्या प्रकारचा असेल? चौकोन PQRS हा कोणत्या प्रकारचा चौकोन असेल? हा कोन दुभाजक आहे आणि हा कोन दुभाजक आहे. तर आपल्याला माहिती आहे हा कोन आणि हा कोन यांची बेरीज ही आंतरकोन आहेत. यांची बेरीज असते 180 अंश, परंतु हा छोटा कोन आणि हा छोटा कोन या दोघांची मिळून बेरीज असेल 90 अंश. इथल्या कोणाची बेरीज असेल 90. त्याच प्रकारे इकडल्या पण कोणाची बेरीज असेल 90. हा पण कोन 90 असेल आणि हा कोन 90 असेल. तर या दोघांची मिळून हा 45 आणि हा 45 हा पण 90 असेल आणि हा पण 90 असेल. चारही कोन काटकोन आहेत म्हणून काटकोन चौकोन तयार होईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल? तर आपल्याला अंतर काढायचे आहे. अंतर कसं काढता येईल? तर फेरे गुणुले चाकाचा परिघ. तर फेरे आहेत 5000 गुणुले परिघ असेल. आता इथं व्यास दिलेला आहे म्हणून आपण पाय घेऊया 22/7 आणि व्यास आहे 0.7, कारण परिघाचं सूत्र आहे परिघ बरोबर पाय डी. 7 × 7 म्हणजे 0.1 येईल. हा जर पॉईंट इथं आपण घेतला तर इथला एक शून्य कट होईल, म्हणजे इथं फक्त शिल्लक राहील 1. आपल्याला काय शिल्लक राहील? 500 गुणुले 22, 22×5 110 आणि हे 2 शून्य देऊन टाकले. तर आता हे येईल मीटरमध्ये. आपल्याला किलोमीटरमध्ये करायचे असेल तर 1000 ने भागावं लागेल. हे 3 शून्य कट, हे 3 शून्य कट, 11 किलोमीटर हे उत्तर आपल्याला मिळेल. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 48. एका कोनाचे माप 140 अंश आहे, तर खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे म्हणजे चुकीचे आहे? याचा कोटिकोन काढता येईल. हे उदाहरण चुकीचं आहे. याचा पूरक कोन काढता येईल का? तर काढता येईल. कसा? पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे याचा पूरक कोन असेल फक्त 40 अंश. 40 अंश आणि 140 अंश 180 अंश होईल. याचा विरुद्ध कोन काढता येईल का? तो पण काढता येईल, कारण हा जर 140 असेल तर हा पण 140 येईल. याचा रेषीय जोडीतील कोन काढता येईल का? तो पण काढता येईल, कारण रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे याचा रेषीय जोडीतील कोन हा जर 140 असेल तर हा असेल 40, म्हणजे हा बरोबर हे बरोबर. फक्त पर्याय क्रमांक 1 हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 49. संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -5/9 आहे. P आणि Q बिंदूमधील अंतर 4 असेल तर Q बिंदूचा निर्देशक किती? 2 पर्याय निवडा. आपण ही संख्या रेषा काढली. इथं P बिंदू आहे, याचा निर्देशक म्हणूया आपण -5/9. आता Q बिंदू जर इकडं असेल तर याच्यामधलं अंतर 4
तर इकडल्या क्यू बिंदूचं जर आपल्याला निर्देशक काढायचा असेल तर -5/9 अधिक अंतर 4 करावं लागेल. 9 चौक 36 -5 अधिक 36/9. 36 मधनं -5 गेले 31/9. 9 1 9, 9 त्रिक 27, बाकी उरेल 4/9. एक पर्याय मिळेल आपल्याला, पर्याय क्रमांक 2. जर समजा क्यू बिंदू इकडे 4 मीटर आपण 4 एकक अंतर घेतलं तर हे अंतर इकडचं वजा करावं लागेल. म्हणजे -5/9 -4, 9 चौक 36 -5 -36 भागिले 9. 36 आणि 5 41, -41/9. 9 1 9, 9 चौक 36, बाकी 5 छेदाला 9 म्हणजे -4.5/9 ही उत्तर येईल आपल्याला. पर्याय क्रमांक 1 हा एक पर्याय आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 50. 16 सेंटीमीटर लांब, 11 सेंटीमीटर रुंद व 10 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टिकाचिती वितळून 0.2 मीटर जाडी व 2 सेंटीमीटर व्यास, त्रिज्या असणार आहे 1 सेंटीमीटर असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील? तर पहा, ही इष्टिकाचिती आहे. हिची लांबी 16, रुंदी 11 आणि उंची 10 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला ह्या इष्टिकाचितीची जाडी, ह्या नाण्याची जाडी 0.2 सेंटीमीटर, म्हणजे ही जी आहे उंची होईल 0.2 सेंटीमीटर आणि व्यास दिलेला आहे 2 सेंटीमीटर, म्हणजे याची त्रिज्या होईल 1 सेंटीमीटर. हे जे नाणं असतं ते वृत्तचिती आकाराचं असतं. समजून घ्या, n नाणी तयार होतील. जर ही इष्टिकाचिती वितळली तर हिचं घनफळ आणि तयार होणाऱ्या n नाण्यांचं घनफळ सारखं असेल. तर ह्या इष्टिकाचितीचं घनफळ असेल लांबी 16 गुणिले रुंदी 11 गुणिले उंची 10 बरोबर n गुणिले वृत्तचितीचं घनफळ असतं 22/7 पाय गुणिले r वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग 1 चा वर्ग गुणिले उंची 0.2 इंच. तर आता n ची आपल्याला किंमत काढायची आहे. n बरोबर म्हणजे एकूण नाण्यांची संख्या n बरोबर 16 गुणिले 11 गुणिले 10 छेदाला, आता हे 7 इकडं छेदाला आहे, इकडे गेल्यावर अंशाला येईल म्हणजे गुणिले 7 होईल, भागिले 22 गुणिले 1 चा वर्ग 1 0.2. हा पॉइंट जर मी इकडं घेतला तर वरती गुणिले पुन्हा 10 होईल, म्हणजे इथं फक्त ह्या 0.2 ऐवजी 2 येईल. 11 1 11, 11 दुने 22, बेदोनी 4 आणि 4 चौक 16. तर शेवटी आपल्याला नाणी एकूण मिळतील n बरोबर 4 गुणिले 10 गुणिले 7 गुणिले 10, 10 10 100 आणि 7 चौक 28, म्हणजे 2800 आपल्याला नाणी मिळतील. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असेल. धन्यवाद.